रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीनं मेरीवेदर मैदानावर RPL 2025 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 षटकांच्या या स्पर्धेत लाँग लाईफ मोतीमहल संघ आणि MWG सुपर किंग्ज हे 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले होते. रविवारी रात्री प्रकाश झोतात अंतिम सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना लाँग लाईफ मोतीमहल संघानं निर्धारित 10 षटकांमध्ये 101 धावा फटकावल्या. कर्णधार सचिन गाडगीळनं 15 चेंडूत दमदार 31 धावांची खेळी केली, तर सचिन परांजपे यांनी 12 धावा केल्या. MWG सुपर किंग्ज संघाकडून डॉक्टर समीर कोतवाल, दर्शन सावंत यांनी प्रत्येकी 2, तर रवी मायदेव, रवी खोत यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. प्रत्युत्तरादाखल खेळताना MWG सुपर किंग्जचे खेळाडू ठराविक अंतरानं बाद होत गेले. सचिन पाटील यांनी 26, कर्णधार नामदेव गुरव यांनी 14, तर प्रसन्न सरदेसाई यांनी 11 धावांचं योगदान दिलं. मात्र सामना जिंकण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. निर्धारित 10 षटकात MWG सुपर किंग्ज संघाचा 57 धावात डाव गुंडाळला. लाँग लाईफ मोतीमहलकडून राकेश घाणेकर यानं 2, तर प्रवीण काजवे आणि आदर्श शेट्टी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या स्पर्धेत लाँग लाईफ मोतीमहल संघ RPLचा विजेता ठरला, तर MWG सुपर किंग्ज संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. लाँग लाईफ मोतीमहल संघाचा कर्णधार सचिन गाडगीळ हा मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला, तर याच संघाचा राकेश घाणेकर उत्कृष्ट गोलंदाज ठरला. रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील, क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव, बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं बक्षीस वितरण झालं. यावेळी सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को चेअरमन प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, रविराज शिंदे, संग्राम शेवरे, निलेश पाटील, दाजिबा पाटील, अभिजित भोसले, राजेश आडके, संजय कदम, अविनाश चिकणीस, संदीप साळोखे, डॉक्टर अभिजित माने यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.